हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर चला, मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आजचा ब्लॉग करूया सुरू. तर डेली तर आपले तसे स्पेशल असे ब्लॉग येतच असतात. आजसुद्धा तसा संडे स्पेशल असा मी स्पेशल ब्लॉग घेऊन आलेले आहे तुमच्यासोबत. आणि तसं तर म्हणजे संडेचा ब्लॉग आहे, पण तो आपला काहीतरी लेटच येतो जास्त. पण कारण की दुसरे पण असे ब्लॉग मी शूट केलेले असतात, तर ते काहीतरी अपलोड केले ते तुमच्यापर्यंत पोहोचलेच असतील. तर हा संडेचा काहीतरी ब्लॉग होता, पण यायला थोडासा उशीर झाला आहे, त्याबद्दल सॉरी. कारण की थोडंफार कारणास्तव आणि आरूमुळं मला थोडंफार म्हणजे असं वेळेवर आहे ना ब्लॉग टाकायला जरा उशीरच होतो, कारण की एडिटिंग वगैरे करायला थोडा टाईम भेटत नाही यामुळं काहीतरी. आणि आज संडेचा ब्लॉग आता हा काहीतरी, तर तो काहीतरी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी आता. तर चला, ब्लॉगला करूया सुरुवात. आणि मी कधी पण ब्लॉग असं शूट करत असले ना, आरू मॅडम कधी पण अशी मध्ये करतच राहते, तर ते पण तिचं काहीतरी मध्ये करायचं काम चालूच होतं खाली काहीतरी. आणि आता इथं घरातलं ना संपूर्ण असं काम मी आवरलं होतं. आणि आज काहीतरी संडे होता म्हणून म्हटलं चला संडे स्पेशल रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया. तर आमचं संडेचं रुटीन म्हणजे काय वेगळं नाही, म्हणजे आपलं डेली रुटीन जसं आहे ना तसंच असतं काहीतरी. फक्त थोडाफार फौजीना टाईम असतो ना, यामुळं कुठंतरी म्हणजे दिवस चांगला जातो आणि काहीतरी स्पेशल असं बनवावं वाटतं. मग ते काहीतरी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. काहीतरी स्पेशल बनवायचं आहे आज. आता तुम्हाला तर माहीतच असेल, रविवार म्हणल्यावर आणि संडे म्हणल्यावर काय स्पेशल असणार आपल्याकडं. आणि नेहमी म्हणजे प्रत्येकाच्याच घरी हेच काहीतरी असतं, कारण की इतर वारी म्हणजे प्रत्येक वेळी सोमवार नाही तर मग गुरुवार मंगळवार हे काहीतरी आम्ही पाळतो. यामुळं कधीच चिकन वगैरे काहीतरी आणत नाही, काही नाही. मग संडेच्याच दिवशी आमची फक्त मजा असते, म्हणजे त्याच दिवशी काहीतरी आणलं जातं घरात. आणि खरंच म्हणजे मी नॉनव्हेजमध्ये काही एवढं काही खातच नाही जास्त, मला नॉनव्हेज बिलकुल नाही आवडत. पण फौजींसाठीच म्हणजे स्पेशल असं मी करत असते, बनवत असते. तर तेच काहीतरी आज बेत मला करायचा होता. तर त्यांचीच काहीतरी वाट बघत होते, ते कधी येत आहे चिकन घेऊन काय. कारण की घरातली तोपर्यंत सगळी कामं मी आवरून बसले. इथं मेकअप केला आरू मॅडमचा सुद्धा, तर ती सुद्धा मस्त अशी खेळत होती. म्हटलं चला आता ते जोपर्यंत येतात ना तोपर्यंत काहीतरी व्लॉग शूट करूया तुमच्यासोबत. आणि ते जेव्हा येतात मग तिथून पुढं काहीतरी आपला डेलीचा व्लॉग म्हणजे कंटिन्यू करूया. म्हणजेच आहे ना, सकाळपासून इकडे इतका जास्त पाऊस चालू आहे ना की बास. म्हणजे आहे ना, आता बघा चक्क असं उन्हाळा लागलाय पार. आता एप्रिल मे महिना चालू होईल तरी पण इकडे किती जोरात पाऊस होतो. म्हणजे नागालँडच्या वातावरणाचं खरंच काही सांगता नाही येत बाई. म्हणजे कधी पाऊस येईन कधी ऊन पडन, हे काही म्हणजे एकसारखं वातावरण ना खरंच इकडं कधीच बघायला आपल्याला भेटणार नाही. यामुळं इकडं काहीतरी असं चालू राहतं, घडीत पाऊस तर घडीत असं काहीतरी. आणि ह्या आरू मॅडमने आमच्या व्हिडिओमध्ये हजेरी लावलीच पाहिजे ब्लॉगमध्ये, नाही तर प्रत्येक ब्लॉग तर आमचा खालीच जाणार नाही. यामुळे तिने तर कुठंतरी ब्लॉगमध्ये हजेरी लावली पाहिजे. तिला कुठंतरी येऊन ना आता पाहून म्हणजे थोडं नुसतं हाय बाय करायचं असतं, नाही तर म्हणजे आपल्या थोड्या गप्पा मारायच्या असतात. माझ्यासारखी कॉपी करायचं बघती प्रत्येक गोष्ट. तर तेच काहीतरी करून मस्त असं म्हणजे आता ती खेळायला एकदा झोपली मग काय टेन्शन नाही तिला. पण थोडंफार तरी यायला म्हणजे आलंच पाहिजे, ती थोडंफार ॲक्टिंग केलीच पाहिजे. म्हणजे त्याशिवाय तर आपला ब्लॉग तर अधुराच वाटतो ना. तर यामुळं काहीतरी ती प्रत्येक ब्लॉगला हजेरी लावायला येतच असती कायम. तर तेच काहीतरी म्हणत होते. भरपूर असा सकाळपासून पाऊस चालू होता. मी नुकतेच कपडे धुवून टाकले आणि पुन्हा इतका पाऊस जोरात आला की सगळे म्हणजे कपडे आपले आणले आणि डायरेक्ट आपल्या म्हणजे पडवीत अंगणात समोर टाकून दिले डायरेक्ट सगळे काही. त्यामुळं कपडे वाळायचं खरंच इकडं खूप जास्त मोठं टेन्शन आहे. तर चला, आता इकडं काहीतरी फौजी येणारच होते, म्हणजे मी फोन केला होता त्यांना. तर तोपर्यंत आरू मॅडम कशा खेळतात बघा आमच्या आता. तर मस्त असे ना दोन्ही बॅग घेतल्यात माझ्या. खरं तर आता बघा, आता म्हणजे माझे काहीतरी बॅगी ना हिने आता तिच्यासाठी वापरायला काढल्यात.
आहेत, एवढ्या मोठ्या बॅगी आहेत, पण तिला काहीतरी घालला म्हणजे खेळायला त्याच्यासोबत खूप जास्त आवडतं. आणि हा काहीतरी आहे ना मॉलमधून मी नवीन टॉप आणलाय ना, तर ती कशी बघा कशी ॲक्टिंग करून दाखवते, तिला खूप जास्त आवडला होता. तर यामुळं नवीन कपडे आणले ना तिला असं वाटतं मी कधी घालन आणि कधी हिंडून फिरून, असं काहीतरी लहान लेकरांना वाटतं. दिवसातून 2-3 ड्रेस तर ती कायम बदलतच असती. तर हे बघा आता बाहेर संपूर्ण असं सगळ्या पावसाने म्हणजे तुफान असं चिडचिड करून टाकली होती सगळी अशी. खरंच म्हणजे मला ना पाऊस आल्यानंतर वातावरण खूप छान म्हणजे छान पण होतं, थंड असं वाटतं, पण जी होणारी चिडचिड असते ना त्यामुळं खूपच जास्त राग येतो मला पण. तर हेच काहीतरी. आणि आरू मॅडम पण त्यामुळं घरात राहू थकल्या होत्या, काहीतरी बोर होत होत्या, कारण की तिला काय बाहेर खेळायला जायला येत नव्हतं तिकडं. इथं काहीतरी देवपूजा वगैरे सकाळीच करून घेतली, फॅन वगैरे चार्जिंगला लावला होता आम्ही. आणि तोपर्यंत फौजीने पण हजेरी लावली होती की येऊन लगेच, कारण की आता त्यांना सुद्धा म्हणजे मटण काहीतरी करायचं होतं ना, यामुळे ते पण खूप लवकर आले ते मला द्यायला तेच काहीतरी म्हणजे सब्जी वगैरे थोडीफार घेऊन. तर त्यांचीच वाट बघत बसलो होता आम्ही, जेणेकरून म्हणजे पुढच्या प्रोसेसला आम्हाला लागता येईल लगेच. आणि आरूचं रिॲक्शन बघा आता तिच्या पप्पा आल्यानंतर, इतकी खुश होती ना जाम, की असं तिला वाटतं जसं 2-4 वर्षानंतर भेटली आहे. दिवसातून 2-3 वेळा जरी ते आले ना तरीसुद्धा तिला खूप जास्त आनंद होतो. खरंच म्हणजे बाई एका म्हणजे लेकीचा जीव खरंच तिच्या म्हणजे वडिलांतच जास्त असतो असं वाटतं ना. म्हणजे ते आता आपल्याला जेव्हा मुलगी होती ना स्वतः तेव्हा कळतं. तर आता फौजीने काहीतरी हे आणलं होतं म्हणजे शेवग्याच्या शेंगा, तर त्यांना इकडं काहीतरी सजना असं म्हणतात. त्याचबरोबर आपल्या काकडी आणली होती, मटण हे काहीतरी आणलं होतं. आणि इकडं काहीतरी मस्त असं थंड वातावरण झालं आता पाऊस येऊन गेल्यामुळं सकाळीच. म्हणजेच म्हणायचं झालं तर ना खरंच इकडचं वातावरण एकसारखं कधीच बघायला भेटत नाही. म्हणजे आता नाही उन्हाळाच आहे, कधी पण 12ही महिने इकडं वातावरण नेहमी असंच असतं सगळेजण म्हणतात. आणि चक्क कसं आहे ना आता उन्हाळा चालू आहे, पण इकडं काय उन्हाळ्यासारखं बिलकुल वाटत नाही बरं का. म्हणजे उन्हाळा जाणवतच नाही बिलकुल, कारण की असा पाऊस येत जात राहतो ना, यामुळे थंड असं वातावरण नेहमी असतं. आणि खरंच उरफाट्यावानी म्हणजे आपल्या गावाकडे जेव्हा आता पाऊस सुरू होईल ना गणपतीच्या दरम्यान, त्यावेळी इकडं म्हणजे भरपूर असं ऊन राहतं, डेंजर असं. तर सगळेजण म्हणतात आता आपल्याला काय अनुभव आलेला नाही, धीरे करता आम्हाला पण येईन. पण जेव्हा काही खूप जास्त गरमी स्टार्ट होईल ना तेव्हा लगेच गावाकडे कल्टी मारायची आपण सुद्धा, कारण की इकडची गरमी शपथ सगळेजण म्हणतात की राजस्थानच्या गरमीपेक्षा काही कमी नाही आहे. तिकडच्या सारखी सेम गरमी आहे, तिकडं पण बापरे लई डेंजर गरमी होती. आणि इकडं पण आता तेच काहीतरी म्हटलं होतं, बेकार अवस्था होईल. यामुळं ना खरंच जोपर्यंत म्हणजे थोडीफार जास्त गरमी वाढेल ना त्यावेळी आम्ही म्हणजे जाणार, सुट्टी काढून नक्कीच जाणार म्हणजे आपलं गावाला. आणि हे काहीतरी आरू मॅडम बघा कशा खेळतात मस्त अशा. आणि हे आणले होते फौजींनी शेवग्याच्या शेंगा, भरपूर अशा आणल्या होत्या. म्हणजे आता नेमक्या फौजींनी पण आणल्या आणि त्याचबरोबर म्हणजे एका म्हणजे फौजींच्या मित्रांनी पण दिल्या, डबल शेंगा झाल्या होत्या आमच्या इथं शेवग्याच्या. आणि त्या म्हणजे ना इतक्या जास्त आवडतात फौजींना की बस, काळ्या मसाल्याची म्हणजे केली ना तर त्यांना खूपच जास्त आवडती. यामुळं खास तर सगळेजण देतात आणि ते पण आणत असतात स्पेशली असे. इकडं खूप जास्त झाडं आहेत त्याचे ना, यामुळे ते काही सहजासहजी भेटून जातात. पण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर खूप जास्त महाग आहे, पण घ्यायची काही गरज पडत नाही. आणि हे बघा दोघं बाप लेकीची कशी मस्त चालली, म्हणजे मस्ती चालली आहे इथं दोघींची पण. तर मस्त असे खेळत होते. त्यांना म्हणजे आरू कधी पण तिच्या पप्पा आले ना तिला माझी गरज पण लागत नाही, ती त्यांच्यामध्येच मग्न असते खेळायच्यामध्ये त्यांच्यासोबतच. तर इकडं काहीतरी ते खेळत होते तोपर्यंत मी लगेच इकडे चिकनची भाजीसुद्धा टाकून दिली ती. म्हणजे मटणची भाजी होती. मला मटण चिकन यामधला थोडाफार फरक कळत नाही, कारण की मी नॉनव्हेज एवढं जास्त खातच नाही यामुळं. पण मटण होतं यामुळं मी कुकरला शिजवून घेतलं होतं पहिल्यांदाच, कारण की ते काही लवकर शिजत नाही. आणि दुपारची वेळ झाली यामुळं म्हटलं चला लवकर आवरण सगळं काही. तर तेच काहीतरी केलं इकडं, म्हणजे मटणाची भाजी दिली एकाकडं टाकून. आणि एकीकडं म्हणजे मला आरूला पण टाकायचं होतं थोडंफार, म्हणजे जे बिना मसाल्याचं आपलं थोडंफार, की जेणेकरून तिला पण खाता येईल आमच्यासोबत. पिवळं पाणी तिला म्हणजे पहिल्यांदाच थोडं 1 पीस आणि आपलं थोडंसं भाजलं होतं. पण तिला म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे असं थोडंफार चरचरीत तिखट लागलं ना तरच ती खाती कुठंतरी, नाही तर गोड म्हणजे असं पदार्थ नाही तर बिना चवीचं तिला बिलकुल असं आवडत नाही. तिला काहीतरी चव लागलीच पाहिजे, त्यामुळं तिला काहीतरी वेगळं असं करावं लागलं. आणि 2 असं मला म्हणजे ना 2 प्रकारच्या भाज्या करायच्या होत्या. एकच मटणाची होती पण 2 प्रकारचं, एक तर गिरवी टाईप मसाल्याची करायची होती आणि एक आपल्या अशीच म्हणजे एकदम पातळ करायची होती, जेणेकरून म्हणजे आपल्या गावाकडच्या पद्धतीची मस्त अशी चुरून खाता येईल भाकरीमध्ये. तर ती काहीतरी, तर त्यामुळंच ना मी इकडं आहे ना कुकर पण लावून दिला भाताचा. तर भात केलता, त्याचबरोबर म्हणजे भाकरीसोबत खायला मस्त अशी पिवळी भाजी केलती, म्हणजे एकदम रस्स्याची एकदम पातळ अशी. आणि हे काहीतरी कांदा वगैरे परतून घेतला इकडं, मस्त असं गिरवी करायची होती, म्हणजे गिरवी टाईप आपलं फ्राय मटण करायचं होतं मला, तर त्याच्यासाठी काहीतरी. आणि हे बघा आता इकडं संपूर्ण असा धिंगाणा घालून आरू मॅडमनी कसं केलाय रूम.
तर संपूर्ण असं एकीकडं काम करायला लागलं का एकीकडं असेच काहीतरी करती. आणि बापली की मला चकमा देऊन का होणं फरार पण झाले होते कुठंतरी हिंडायला. हे बघा पुन्हा आले आता. म्हणजे दिवसभर ना हेच चालू राहते यांच्या दोघांचं. खरंच घरी असले ना कधी जातात कधी येतात काही माहीत नाही होत. आणि आरू मॅडम मी जेवायला ताट रेडी केलेत का ती तत्पर असते लगेच तिच्या पप्पाला नेऊन द्यायला आणि भरवायला सुद्धा. घास भरवती सुद्धा त्यांना. आता बघा तुम्ही तर संपूर्ण असं ताट आहे ना धीरे धीरे करता म्हणजे हळूहळू का होईना पण तिला जेवढं होईल ना तेवढं तिच्या वेळी ती नेऊन देते सगळं काही. आणि खरंच थोडं थोडं करता बघा तिला कशी सवय लागली. दररोज असं मी तिला म्हणजे जे काय असं सांडणाऱ्या वस्तू नसताना ते तिच्याकडे देते बरोबर नेऊन देते. तिच्या पप्पाला भरवायचं पण काम करते. माझं तर मी तर बेरजेतच नाही आहे त्यांच्या पण त्यांच्यासोबत तर मस्त अशी कम्फर्टेबल राहते. तर इथं काहीतरी ताट वगैरे रेडी करून घेतले मस्त असे जेवायला. आणि आता बसली आता जेवायला. आता लगेच त्यांना भरवायला सुरू करून घास. मग आहे ना इथं लगेच दुपारची वेळ म्हणजे एवढा काय उशीर झालाच नव्हता. दुपारी 1 ते 1:30 वाजले होते मला संपूर्ण असं रेडी करायला स्वयंपाक. तर ते काहीतरी रेडी करून मस्त असं आम्ही सगळ्यांनी मिळून एन्जॉय करून घेतला. आरूला पहिल्यांदाच तिला सेपरेट केलं ना जे मटणाची भाजी तर ती काहीतरी तिला घातली. आणि ही काहीतरी असं थोडंफार मी म्हणजे घट्ट अशी आहे ना गिरवीची भाजी केली होती मटणाची सेपरेट अशी. जेणेकरून मला आहे ना आमच्या पुष्पा दिदीला पण द्यायची होती त्याचबरोबर अजून पण एकाला द्यायची होती. तर त्यामुळं मला खूप जास्त उशीर झालता. आणि यामुळं आरूना बघा चक्क अशी आज दररोज तिला मला इतकं म्हणजे बळच घेऊन झोपायला लावावं लागतं. आज ती तिच्या पप्पासमोर ना सहजासहजी झोपली गेली ती. तर खरंच म्हणजे मला खूप त्रास देते पण तिच्या पप्पांजवळ किती बघा मस्त असे झोपलेत दोघं आता. मग म्हटलं चला आता हे दोघं झोपलेत तोपर्यंत मी मस्त अशी मोकळीच झाले आता. तर लगेच मग पुष्पा दिदीला बोलून घेतलं. खूप जास्त दिवस चालू होतं तिचं की आज करीन उद्या करीन आयब्रो. तर तिला मी आज खूप जास्त हट्ट करून तिला म्हटलं नाही आज करच कर कारण की लांबची पार्लरवाली लवकर करते आणि तू मला करत नाही लवकर कारण की शेजारीच आहे. यामुळं खूप जास्त चांगले आयब्रो करते बाई ती. म्हणजे तिचा एकदम प्रोफेशनल असा कोर्स सगळा काही झालेला आहे. तर यामुळं ना ती एकच नंबर करते. सगळ्या इथं आमचे जेवढे कॅम्पमधल्या बायका आहेत ना त्या सगळ्या काही. आणि ही काहीतरी दुसरी आरू आहे छोटीशी अशी. तर त्या दिदीसुद्धा आल्या होत्या दुपारच्या वेळी मस्त अशा गप्पा चालल्या होत्या आमच्या बायकांच्या. आणि हे काहीतरी आयब्रो वगैरे करून दिले त्या दिदीनी म्हणजे पुष्पा दिदीनी मस्त असे आयब्रो केले ते एकच नंबर झाले होते. आणि हे दोघं काहीतरी अजून पण झोपलेले होते म्हणजे बापली की. तर म्हटलं चला तोपर्यंत माझा व्लॉग पण शूट झाला आणि आयब्रो पण करून झाले व्यवस्थित. कारण की आरू जर जागी असले ना हे खरंच शक्य होत नाही का असं व्यवस्थित करणं. ती सारखी इकडून तिकडून ओढतच राहते. यामुळं काहीतरी ती झोपली होती तोपर्यंत मी फायदा घेतला म्हणजेच आयब्रो वगैरे करून घेतले मस्त असे. तर चला आजचा ब्लॉग कसा होता ना नक्की सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.